नमस्कार. उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, आज वैद्यकीय क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे, जी माणसं इतरांसाठी झटतात, मानवतेची सेवा करतात आणि खऱ्या अर्थानं गोरगरिबांना सेवा द्यावी, गोरगरिबांची दुखणी ज्यांना पाहवत नाहीत, या माध्यमातून जे स्वतः डॉक्टर होतात. तर मित्रहो, देव आहे की नाही हे मलाही माहिती नाही, पण देव जर असेल तर खरोखर आजचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर बसंत बुर्ले यांच्या रूपामध्ये आहे, यांच्यासारख्या असंख्य डॉक्टरांच्या रूपामध्ये आपल्याला देव सदैव दिसत असतो. आज रुग्णांची सेवा करणं आणि खऱ्या अर्थानं कोरोना काळामध्ये 24 तास हॉस्पिटल सर्वांसाठी खुलं ठेवून ज्यांनी रुग्णांची सेवा केली, ज्यांनी अनेक रुग्णांना बरं केले, तेच डॉक्टर म्हणजे संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मंगळवार बाजार या ठिकाणी त्यांचं हॉस्पिटल आहे. तर आज त्यांचा उत्तुंग प्रवास, ते स्वतः MS आहेत आणि गेल्या 5 वर्षांमध्ये असंख्य रुग्णांना ज्यांनी दिलासा दिलेला आहे, पोटविकार, हर्निया आणि मूळव्याधी अशासारखे अनेक रोग ज्यांनी बरे केलेले आहेत, ते डॉक्टर आज इथं आलेले आहेत आणि आपण त्यांना भेटलो आहोत. संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर बसंत बुर्ले MS. नमस्कार डॉक्टर. नमस्कार जमदाडे सर. डॉक्टर, आज एक तुमचं नाव आहे की अतिशय गरीब परिस्थितीतून तुम्ही शिकलात आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी तुम्ही संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत तुम्ही झेप घेतलेली आहे आणि खरोखर अनेक रुग्ण तुमच्या माध्यमातून बरे झालेले आहेत, अनेकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि हे सर्व गेल्या 5-6 वर्षाचा तुमचा खडतर प्रवास आहे, एक उत्तुंग भरारी तुम्ही घेतलेला. हे सर्व आमच्या प्रेक्षकांना इथे जाणून घ्यायचं आहे. तर कौटुंबिक पार्श्वभूमीपासून आपण सुरुवात करूया, काय सांगाल? सर्वप्रथम मी जमदाडे सर आणि सी न्यूज चॅनलचे आभार मानतो की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे आम्ही सेवा दिलेली आहे त्याची दखल घेऊन तुम्ही आज आम्हाला इथे मुलाखतीसाठी बोलवलात. त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. की आजच्या युगामध्ये फक्त कसं जे लोक आधीपासून मोठे आहेत, जे लोकांचं आधीपासून बॅकग्राऊंड मोठं आहे, त्याच लोकांची दखल घेतली जाते. पण आज सरांनी, आज माझे काही बॅकग्राऊंड नसताना सर स्वतः येऊन सरांनी मला भेट दिली माझ्या हॉस्पिटलला आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिले की सर, तुम्ही जे काम करत आहात गोरगरिबांसाठी आणि तुम्ही जे वैद्यकीय सेवा देत आहात ते खरंच खूप दखल घेण्यासारखं आहे आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही तुमच्या जे सेवाच्या बद्दल जे काही तुमचं पुढचं हे आहे, प्लॅन्स आहे, ते तुम्ही आम्हाला सर्व दर्शकांना सांगावेत ही इच्छा त्यांची होती. हा सर, आता कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगा? माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगितलं तर माझे आई वडील हे दोन्हीही असुशिक्षित आहेत सर. माझ्या वडिलांचं शिक्षण झालेलं नाही आहे, त्यांना लिहिता आणि वाचता येत नाही आहे. आमचं गाव तुरची गाव आहे. घराची परिस्थिती खूप निकट होती. घर सांभाळण्यासाठी माझे वडील लहानपणीच घर सोडून बाहेर गावी दुसऱ्यांच्या कामाच्या माध्यमातून बाहेर गेले आणि तिथून ते संघर्ष करत करत त्यांनी सोना चांदीचं गलाईच्या व्यवसायामध्ये ते पडले आणि त्याच्यानंतर मग ते UP मधून हळूहळू नेपाळमध्ये गेले आणि तिथं मेहनत करत आणि त्यांच्या चिकाटीनं हळूहळू शिक्षण नसलं तरी त्यांच्या बुद्धीनं त्यांनी जम बसवला आणि आईंचं शिक्षण 3री झालेलं आहे. 3री त्यांना लिहिता वाचता येतं, लिहिता जेमतेम येतं. बऱ्यापैकी आईनंच संस्कार केले. हो. अच्छा, ठीक आहे सर. तर अगदी खडतर प्रवास आहे तुमचा तुरची गावातून. सर, तर लहानपणी असं काही ठरवलं होतं का की आता मोठं झाल्यावर आपल्याला नेमकं काय बनायचं आहे? लहानपणी म्हणजे शिक्षणामध्ये माझी आवड पूर्वीपासूनच होती. अच्छा. शिक्षणामध्ये होती. घरी कोणी शिकलेलं नव्हतं आधीपासून. आमच्या अख्ख्या गावामध्ये किंवा आमच्या जे पारिवारिक पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये फारसं कोणी शिकलेलं नव्हतं. माझी 12वी झाल्यानंतर वडील शिकले नव्हते, पण वडिलांना हे मात्र होतं की आपण शिकलेलो नाहीये, पण आपली मुलं शिकावेत. आपलं मुलं शिकावेत हे मात्र त्यांच्या मनामध्ये होतं. आम्ही 2 भाऊ आहे. एक मोठा भाऊ आहे आणि मी लहान आहे.
ऍक्च्युली आई वडील कामाच्या निमित्तानं बाहेरच होते. बरोबर. मोठा भाऊ तो इथंच तुळशीमध्ये आमच्या चुलत्यांकडे राहायला होता. इथं गावाकडे एवढं मार्गदर्शन व्यवस्थित नव्हतं. 10वीला ते 2 वेळा नापास झाले. अच्छा. त्याच्यानंतर मग त्यांनी भावाला तिकडे कामासाठी बोलवून घेतलं आणि मग तिथं त्यांचं काय मन लागलं नाही 2 वर्ष. बाबाने बोलवून घेतलं. त्यांना बोलवून घेतलं, पण नंतर ते झाले त्याच्यामध्ये ते रुजू लागले. माझे 12वीच्या नंतर वडिलांचं म्हणणं होतं की आता पुढे काय करायचं, मग तू पण व्यवसाय करतोस का असं मला विचारलं. पण त्यावेळेला मला अजूनही आठवते, मी बाबांना म्हटलं की मला बाबा पैसा कमवायचा नाहीये, मला नाव कमवायचं आहे. करेक्ट. आणि मला हे समाजसेवा करायची आहे आणि हे फक्त वैद्यकीय सेवामधून घडू शकतं. तर मला एक डॉक्टरच व्हायचं आहे. अच्छा. हे मी इच्छा त्यावेळेला त्यावेळेला मी आई वडिलांना ते मी सांगितलं. त्यानंतर नेपाळमध्ये ऍक्च्युली आई वडील आधीपासूनच तिकडे राहायला असल्यामुळं इकडे गावाकडची त्यांना जास्त काय माहिती नव्हती आणि असुशिक्षित असल्यामुळं ह्याची पुढं काय प्रोसेस असते, काय एक्झाम्स काय असतात, शिक्षणाच्या बाबतीत काही नाही, एकदम ब्लँक आणि काहीच नाही. मग तिथे नेपाळमध्ये कोणाच्या तरी ओळखीनं आम्ही गेलो तिथे MBBS ला ऍडमिशन घ्यायचं म्हणून. त्यावेळेला तिथे डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या नंतर ऍडमिशन भेटण्याची अशी सोय होती. आणि तिथं इंटरव्ह्यू मध्ये मी पास झालो त्यावेळेला. पण ठराविक रक्कम भरायची होती. ते 1 महिन्यामध्ये वडिलांनी ते तडजोड करून रक्कम पण तयार केलेली होती. पण त्यावेळेला माझ्या डोक्यात असं बसलं की वडिलांनी एवढे पैसे खर्च करून मला डॉक्टर बनवायला, एवढे पैसे खर्च करून आता हे सगळं करणार आहेत आणि जर आपण ह्याच्यामध्ये जर नाही यशस्वी झालो तर नंतर मग खूप पश्चाताप होईल का, असं घर पणाला लावल्यासारखं. हो. ते उद्या ऍडमिशन होणार होतं, आज रात्रीच मी त्यांना म्हणालो की मी काय पैसे भरून काय मी हे करू शकत नाही, मी भारतातच जातो आणि हो तिथे करतो, असं झालं. मग त्याच्यानंतर परत मी इकडे सांगलीला आलो. इथे मग परत वैद्यकीय क्षेत्रामध्ये ऍडमिशन घ्यायचंय असं चालू झालं. मग कोणीतरी आम्हाला सुचवलं की BMS पण असा एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर डॉक्टर होतो आणि पुढेही जाता येतं आणि त्याला खर्चही कमी असतो. चांगली प्रॅक्टिसही करता येते. काय घरचा बॅकग्राऊंड आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड एवढं जास्तच व्यवस्थित नव्हतं. आम्हाला जे सुचत गेलं आई वडिलांना, त्यांनी ते त्यांचं कर्तव्य पार पाडत गेले. बरोबर. त्यांच्या परीने त्यांनी पूर्णपणे जबाबदारी पार पाडली आणि या पद्धतीने डॉक्टर BMS. हो, डॉक्टर BMS झालो मी. मला ऍडमिशन मँगलोरला भेटलं, कर्नाटक आयुर्वेद मेडिकल कॉलेजला. BMS तिथून झालं माझं. त्याच्यानंतर मी 2011ला मी पुण्याला आलो. पुण्याला मी इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस म्हणून कोर्स रुबीला तिथे कोर्स चालू केला आणि त्याच्यासोबत मी पवार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बालाजीनगर पुण्याला तिथे हॉस्पिटलला जॉईन झालो. जेणेकरून आपलं ट्रेनिंग रुटीन आणि ट्रेनिंग दोन्ही बसव. मग ते BMS ला असताना फर्स्ट इयरला मला अॅनाटॉमी सब्जेक्टची खूप आवड असायची आणि ते अॅनाटॉमी रिलेटेड जे काही अभ्यास केला तर तो मला खूप छान माझ्या डोक्यामध्ये बसायचा. म्हणजे डिसेक्शन फर्स्ट इयरला जे डिसेक्शन टेबलवरती जे बॉडी असायची ते डिसेक्शन करताना सुद्धा माझं एवढं उत्कंठा वाटायची. हो, उत्साह असायचा. ऑस्टिओलॉजी शिकताना बोनचे जे स्टडी असायची आणि ते मला अॅनाटॉमी सब्जेक्टमध्ये फर्स्ट इयरला खूप छान इंटरेस्ट होता आणि माझ्या इंटरेस्टमुळे बरेच माझे मित्र वगैरे ते माझ्याकडे शिकायला यायचे. अरे वा, असं. आणि माझा इंटरेस्ट पाहून जे माझे लेक्चरर जे होते ते सुद्धा डिसेक्शनला मला पुढे करायचे. बसंत तुम्ही हे दाखवा आहे ना. मग हे फर्स्ट अगदी BMSच्या फर्स्ट इयर पासूनच ते आतूनच ते होतं की बाबा हे सर्जरीमध्ये आपल्याला पुढे काहीतरी करायचं आणि तसंच इंटरेस्ट वाढत गेला. BMS फायनल इयरला सर्जरीचा सब्जेक्ट असतो. सर्जरीमध्ये तिथेही मला तोच जे आतून जे होतं
की बाबा आपल्याला सर्जरीलाच काहीतरी करायचं आहे. ते फायनल इयरला पण मला सर्जरी सब्जेक्टला चांगले मार्क्स पडले आणि BMS झाल्यानंतर मी डोक्यामध्ये एकच ठरवलं की आपल्याला एंट्रन्स एक्झाम किती वेळा द्यायला का लागू नये, आपण हे MS जनरल सर्जरीलाच ऍडमिशन घ्यायचं हे आधीपासूनच डोक्यामध्ये होतं. का तर लहानपणी TV मध्ये बघितलेलं असायचं, डॉक्टर म्हणजे सर्जन, मोठे मोठे सर्जरी करणारा, हे ते जे आधी स्वप्न डोक्यामध्ये बसलेलं होतं आणि त्या स्वप्नामध्येच लहानापासून धावत राहायची ही एक सवय झालेली होती. एंट्रन्स एक्झाम दिली. एंट्रन्स एक्झाममध्ये पण देवाचे आणि आईवडिलांचा आशीर्वाद होताच आणि लकीली मला अण्णासाहेब डांगे मेडिकल कॉलेज आष्टाला सर्जरीसाठी सीट भेटली. 2012ला माझं ॲडमिशन झालं MS ला. 2012 ते 2015 हे 3 वर्ष माझं PG चालू होतं अण्णा डांगे मेडिकल कॉलेज आष्टामध्ये. आणि त्या दरम्यान मी काय करायचो, तिथे मेडिकल कॉलेजला ज्या वेळेला मला वेळ भेटायचा तिथली ड्युटी संपली का वेळ भेटला का मी सांगलीला यायचो. सांगलीला येऊन कुल्लोळी हॉस्पिटलला आपले डॉक्टर शिवकुंड अण्णाप्पा कुल्लोळी आणि विजय कुल्लोळी सर यांचे सुद्धा मला आशीर्वाद खूप लाभलेले आहेत. मी त्यांना माझे MS ला ॲडमिशन घेतल्यानंतर मी त्यांना डायरेक्ट येऊन सरांना भेटलो. सर मी असाच MS चा विद्यार्थी आहे आणि मी सध्या अण्णा डांगे मेडिकल कॉलेजमध्ये मी शिकतो आहे आणि मला सर तुमच्या हॉस्पिटलला ज्या वेळेला मला वेळ भेटेल त्यावेळेला तुमच्या हॉस्पिटलला मला सेवा द्यायची खूप इच्छा आहे सर. आणि मला स्टायफेंड पगार अशी अजिबातही मला इच्छा नाही आहे, फक्त आणि फक्त मला सर्जरी शिकायचं आहे सर. ह्या पद्धतीनं मी त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर सरांनी ठीक मला प्रश्न विचारला, तुम्ही BMS MS झाल्यानंतर तुम्ही काय सर्जरी करू शकताय. म्हणजे बऱ्याच लोकांना असं माहित नाहीये की BMS MS झाल्यानंतर सर्जरी करता येतात का. सरांनी मला प्रश्न विचारला. मी म्हटलं सर आमच्या सिलेबसमध्ये सगळं जे काही सर्जरीचे जे अपेंडिक्स म्हणा, हर्निया, हायड्रोसिल, मूळव्याध, भगंदर हे सर्व प्रकारचे जे काही सिलेबसमध्ये आहे ते आम्ही सगळे सर्जरी करू शकतो. सर्जरी सगळं करू शकतो आणि सरकारनं सुद्धा हे आम्हाला हे परवानगी दिलेली आहे. मग त्यानंतर सरांनी म्हटले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तुमची शिकायची इच्छा आहे, तुम्ही या म्हणाले, तुम्हाला जसं कॉलेजमधून वेळ भेटेल तुम्ही या. या पद्धतीनं तिथं प्रवास चालू झाला. तिथून जेव्हा वेळ भेटायचा म्हणजे कॉलेजला जे आमची ड्युटी समजा 8 तास किंवा 12 तास असायची, त्याच्यानंतरचे 24 तासामधला जो वेळ असायचा तो फक्त आणि फक्त कुल्लोळी हॉस्पिटल. मग त्या वेळेला कॉलेजमध्ये पण हो फक्त 3 वर्ष घर नाही, आई नाही, वडील नाही, कुठला पर्व नाही, कुठलं सण नाही, काय नाही, फक्त आणि फक्त सर्जरीज. एकच ध्येय की आणि मनात नेहमी भीती असायची सर की आपल्या बॅकग्राऊंडला आपल्या घरी कोण आपल्याला गाईड करणारा कोण नाहीये, आपला म्हणजे आपल्या घरी कोण डॉक्टर नाहीये, आपणच आपलं स्वतःला घडवायचं आहे. आणि आपण कुठं कमी पडलो या शिकण्याच्या प्रवासामध्ये, आज कुठं कमी पडलो तर उद्या आपण ह्या धावत्या युगामध्ये कुठंतरी मागे राहणार, हे नेहमी मनात भीती असायची. आणि प्लस त्याच्यामध्ये आपण BMS MS करतोय हे जर सुद्धा अजून हे आहे की समाजामध्ये लोक किती ऍक्सेप्ट करणार आहेत आपल्याला, का बाबा हे BMS MS आहे मग हे सर्जरी व्यवस्थित करतात का, मग किती लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील नाही होतील, हे जे सुद्धा डोक्यामध्ये शंका नेहमी. तर एक होतं की बाबा स्किल्स आपले चांगले असतील, आपलं शिक्षण चांगलं असेल, स्किल चांगले असतील तर आपल्याला कोणी अडवू शकत नाही. करेक्ट. आणि आपली नियत चांगली असेल, आपल्याला समाजामध्ये लोकांना मदत करण्याची भावना असेल, हे सगळं असेल तर आपल्याला कोणी अडवू शकत नाही. हे बहुतेक सूक्ष्म रूपात माझ्या आई वडिलांचे हे संस्कार माझ्यामध्ये रुजलेले होते. ते अशिक्षित असले तरी त्यांचे जे संस्कार आहेत हे रुजलेलेच होते. अगदी बरोबर. म्हणजे या पद्धतीने सर MS झालात आणि MS ला महत्वाचं तुम्ही कुल्लोळी हॉस्पिटलमध्ये जे प्रॅक्टिस केली, कारण कुल्लोळी हॉस्पिटल हे सतत खचाखच बाहेर गरज आहे. सर्जरी तुम्हाला करण्याची संधी तिथे खूप मिळाली. आणि त्याच्यासाठी मी डॉक्टर शिवकुंड अण्णाप्पा कुल्लोळी ज्यांना मोठे सर म्हणतात सर्व, आजही प्रॅक्टिस करतात. हो प्रॅक्टिस करतात. ते हॉस्पिटलला मोर देन 100 बेड आहे, ते 100 बेडचे सगळे राऊंड ते स्वतः घेतात आणि आजही सकाळी 6 वाजता ते ग्राउंड वरती जॉगिंगला असतात. हे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. त्यांना पाहिल्यानंतर आम्हाला एवढी ऊर्जा येते की आज एवढे 77 वर्षाचं
तरुणच म्हणता येईल आपल्याला नक्कीच, नक्कीच. की सकाळी एवढ्या लवकर उठून आजही ते जॉगिंगला जातात, आजही एवढे पेशंट त्यांची ओपीडी 150-200 पेशंटची ओपीडी असते. तर त्याच्यातून सुद्धा आम्हाला भरपूर ऊर्जा भेटते की नक्कीच. आणि आज ह्या वयात सर एवढे करू शकतात तर आपण का नाही, आपण का नाही? आपण तर त्यांचे शिष्य आहोत. अगदी बरोबर. आणि नक्कीच हे सर्वांनी घेतलं पाहिजे हो. डॉक्टर कुल्लोलींकडून. सर, तर आता MS झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस कुठे केली? सर MS झाल्यानंतर आता तुम्हाला सांगितलं बॅकग्राऊंड काही नाही, नाही, हा. कुणाचं मार्गदर्शन नाही, तर घाबरत मी ओपीडी मी राहायला माळी वस्तीमध्ये आहे अभयनगरला, हा. तिथे एक घराला लागूनच हा. ओपीडी चालू केली. बरं. हा, घराला लागून ओपीडी जरा पत्र्याचं शेड वगैरे मारून जरा हे करून ओपीडी चालू केली. आणि त्या ठिकाणी ओपीडी चालू करत असताना डोक्यामध्ये हे होतं की बाबा आता कसं चालणार, काय चालणार, पण चालू तर करूया, बघूया काय होते. हा, हा. ह्या पद्धतीनं प्रवास चालू झाला. त्यावेळेला पण मी मोठे सरांनाच त्याचं उद्घाटनसाठी बोलवलं नव्हतं. सरांचं माझ्या डोक्यात अजूनही सर बोललेले मला आठवते. सर म्हणाले की माझी सुद्धा सुरुवात अशीच झाली होती. अगदी बरोबर. हा, त्याच्यामुळे तू काही घाबरू नको, त्यांनी छोट्या सर्वांची खोलीमध्ये जिथे clinic होतं त्यांचं. सर्वांची सुरुवात अशीच असते आणि माझी अशी झाली होती आणि तू काही घाबरू नको. आणि सरांनी त्यावेळेला पण आशीर्वाद दिले आम्हाला. आणि तिथे मग मी काय करायचो, तिथे जरा गाड्यांचा प्रवास म्हणा, एसटी आणि ऑटो रिक्षाचा जरा तिथं प्रॉब्लेम असायचा. बाहेर माझी ओळख होती, बाहेर गावांच्या पेशंटची ओळख होती, चांगले क्वार्टर्स लोक यायचे, त्यांना येण्या जाण्याची सोय तिथे येण्या नव्हती. जाण्याची सोयीचा खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला. पण पेशंट जे मी तिथं तपासायचो आणि सर्जरीची ज्याची गरज असायची त्या पेशंटला मग मी सिव्हिल हॉस्पिटलच्या ठिकाणी तिथं डॉक्टर दाते म्हणून आहेत, संजीवनी हॉस्पिटल, ते आमचे सिनियर डॉक्टर आहेत आणि मित्रासारखे सुद्धा आहेत. त्यांना मी रिक्वेस्ट केली होती, सर माझे काय सर्जरीचे पेशंट असतील तर तुमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये मी पेशंट पोस्ट करून ऑपरेशन करू शकतो का? तर त्यांनी परवानगी दिली, तुम्ही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, आमचा सपोर्ट आहे तुम्हाला, तुम्ही करा. मग तिथे एक 6 महिने सर मी जे काय पेशंट यायचे माझ्याकडे त्यांना कमीत कमी पैशामध्ये सरांच्या इथं नेऊन त्यांना ऑपरेशन करून त्यांच्या घरी फक्त लोकांच्या पाठवणे. प्रवास होऊ नये जास्त. हो, हे सर्व चालू झालं. त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली सर की हे खूप अवघड व्हायला लागलं. ओपीडी एका ठिकाणी, ऑपरेशन दुसऱ्या ठिकाणी, आणि फॉलोअपला पेशंट येताना गाडीची आणि एसटीची आणि ह्याची सोय नसल्यामुळं ते लोकांना गैरसोय व्हायला लागली. मग हे चालू असताना संजय नगरला स्टॉपला एका ठिकाणी तिथे एकाच ऑलरेडी बांधकाम झालेलं होतं, एका डॉक्टरांचंच होतं ते. त्यांना ते रेंटनं द्यायचं होतं. मग त्या असंच एकावर एक गोष्ट घडत गेली. ते मी जाऊन पाहिलं होतं सेटअप, ऑपरेशन थिएटर, रिकव्हरी रूम, वॉर्डमध्ये 5-6 बेड ह्या पद्धतीनं बसण्यासारखं होतं. मग एक 6 महिन्याच्या नंतर हे नवीन झेप घेतली की आता बाबा आपण आता पुढे जायला पाहिजे. हो. तिथे मग रेंटच्या स्वरूपामध्ये तिथे काम चालू केलं. मग तिथे काम चालू केल्यानंतर तिथे जरा सोय चांगली झाली का, तर सेटअप संजयनगरला एसटीची सोय असल्यामुळं आणि ऑटो रिक्षाची सोय असल्यामुळं बऱ्यापैकी तिथं, आणि तिथला एरिया खूप मोठा असल्यामुळं दाट लोक असते. हो. मग तिथे सर्व प्रकारचे केसेस मला भेटायला लागले, मूळव्याधचे म्हणा, हार्निया म्हणा, अपेंडिक्स म्हणा, आणि त्याच्यासोबत जनरल पेशंट सुद्धा गोरगरीब जे काय आहे ते व्हायला लागले. आणि संजयनगरमध्ये मग हा प्रवास खूप छान पद्धतीनं वाढत गेला. मग 2016 पासून 2020 पर्यंत, आणि हा लॉकडाऊनचा काळ तर अति म्हणजे लोकांनी तिथं मला डोक्यावरच घेतल्यासारखं झालं. काय झालं, लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच ठिकाणी काय डॉक्टर वयस्कर असल्यामुळे त्यांनी प्रॅक्टिस बंद केलेली होती, आणि त्यांचं पण योग्य आहे, त्यांनी सुद्धा बंद केलेली होती. पण फक्त माझं एकमेव संजयनगरला हॉस्पिटल होतं, ते 24 तास चालू असायचं. क्या बात आहे. 24 तास चालू असायचं. लोक तर अक्षरशः लॉकडाऊनच्या वेळेला, लॉकडाऊनच्या नंतर सुद्धा डोळ्यात पाणी घेऊन आले, डॉक्टर तुम्ही होता म्हणून मी वाचलो. आणि त्यावेळेला अक्षरशः मला संजयनगरचा एरिया सोडून खूप असं समजा तुम्ही धामणी म्हणा किंवा तिकडे माधवनगर, बुधगाव, इकडून तानंग फाटा, म्हणजे ज्या एरियातून इकडे पेशंट येण्याची काही गरज नाही ते लोक सुद्धा येत होते. त्यांना माहित होतं की कुठं कोण नाही तर संजयनगरला डॉक्टर बुरले आहेत. त्यावेळेला अगदी मी माझी काळजी घेत होतो, गाऊन, मास्क वगैरे सगळं वापरून. पण ठीक आहे, आपल्याला आज समाजासाठी करायचं आहे म्हणून मी 24 तास त्यावेळेला लोकांना वेळ. महत्वाचं म्हणजे ठीक आहे, तुम्ही रुग्णांच्या सेवेसाठी गेलात, पण
कोरोना काळामध्ये तुम्ही 24 तास हॉस्पिटल स्वतःचं चालू ठेवलं, त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आहे. आणि कोरोना काळामध्ये खरोखर चांगली माहिती, कारण अनेक डॉक्टर घाबरलेले होते, बरोबर. कारण शेवटी मृत्यू प्रत्येकाचा समोर दिसत होता, कुणाला काही समजत नव्हतं. आणि कोरोनामुळे कसा कोरोना येईल आपल्याकडे काय तो अनभिज्ञ सगळे होते. त्यामुळे तुमचं विशेष कौतुक आहे. तर आता डॉक्टर, तिथं MS झाल्यानंतर म्हणजे आता हा तुमचा प्रवास झाला, तर या प्रवास हा नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहे. अनेक कॉलेजचे विद्यार्थी हा कार्यक्रम पाहतायत, तर सर्वांसाठीच प्रेरणादायी तुमचा प्रवास आहे. तर आपण थोड्याशा आजारांकडे आपण येऊया. तर डॉक्टर, हर्निया, पोटविकार आणि मूळव्याधी हे आपली स्पेशालिटी आहे. हो सर. तर हे पोटविकाराची नेमकी कारणं आपल्याला काय सांगता येते? सर कसं आहे, मूळव्याध, पोटविकार आणि हार्निया हे तिन्ही आजार कुठेतरी एकमेकांशी कनेक्टेड आहे. आणि सगळेच आजार खरं तर बघायला गेलं तर ते सर्वच आजार पोटापासून चालू होतात. हे असं माझं पण म्हणणं आहे आणि हे रिअल आहे. विज्ञान सांगते. ते कसं आहे की ऍक्च्युली आपलं दिनचर्या आणि ऋतुचर्या हे खूप महत्वाचं आहे. आपण सकाळी किती वाजता उठतो, आपण काय खातो, आपली झोप पुरेशी होते का, मग आपण व्यायाम किती करतो, हे सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत सर. कसं आहे, आजच्या युगामध्ये काय झाले, लोकांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त पाहिजे आहे. म्हणून लोक काय करतात, एकच माणूस 2-2 व्यवसाय करतो, 3-3 व्यवसाय करतो आणि त्याच्यामध्ये त्याचे काय होते, पूर्ण दिवसाचा शेड्यूल ना फक्त काम काम काम, याच्यामुळे त्याचं वेळेवर जेवण होत नाही, वेळेवर झोप होत नाही आणि मेंटली स्ट्रेस वाढतो. आणि वेळ नसल्यामुळे त्याला घरी जेवण करायला जायला वेळ सुद्धा नसते, मग तो बाहेर काहीतरी खातो. आणि आजच्या युगामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवसायीकरण झाल्यामुळं प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये कसं आहे, आपण 2 रुपये जास्त कसे कमवू, तर सगळे भेळ मिसळ. तुम्ही बाहेर जेवण करायला गेला तर त्याच्यामध्ये लो क्वालिटी, सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. कमीमध्ये म्हणजे कॉम्पिटिशनचा एवढा जमाना आहे, कमीमध्ये कसं बसवायचं. मग कमीमध्ये बसवायला गेला तर कुठेतरी करावीच लागते, असा प्रकार आहे. मग ते काय, आता अपचन मूळव्याधीसाठी म्हटलात तुम्ही किंवा पोटविकारासाठी म्हटलात, अपचन हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. कसं आहे, आपण जे खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचन झालं, डायजेशन झालं, तर तुमचं जे डिफिकेशन आहे, जे तुम्ही संडासला जाता, ते व्यवस्थित झालं तर हे जे सायकल आहे, डायजेस्टिव्ह सिस्टमची सायकल आहे, तर ती चांगली आहे असं. हो, ते चांगली आहे असं. म्हणजे तुम्हाला वेळेवर भूक लागली पाहिजे आणि तुम्ही खाल्ल्यानंतर ते वेळेवर पचलं पाहिजे, पोट साफही झालं, पोट व्यवस्थित साफ झालं. हे जर व्यवस्थित होत गेलं तर तुम्हाला शक्यतो पोटाचे विकार किंवा मूळव्याध किंवा हार्निया सुद्धा होण्याचे जास्त चान्सेस नाही. तर हार्नियाचं काय आहे, हार्निया म्हणजे काय असतो, फक्त तुमचा हा जो ॲब्डोमिनल वॉल आहे, ॲब्डोमिनल वॉलमध्ये जे काही डिफेक्ट होतो आणि ते डिफेक्ट झाल्यामुळं जे आतले आतडे म्हणा किंवा ओमेंटम म्हणा, हे जे फुगून बाहेर येतात त्याला आपण हार्निया म्हणतो. तर हे होण्याचे कारण जास्तीत जास्त काय असतात की इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर वाढणे. इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर का वाढतो, गरजेपेक्षा जास्त का वाढतो, तर जे लोक हमाल लोक असतात, लेबर वर्क करणारे, जे खूप वजनाचं सामान उचलतात, ते उचलत असताना ॲब्डोमिनल प्रेशर वाढतो आणि ते वारंवार जर होत असेल तर मांसपेशीमध्ये तणाव पडून तिथे डिफेक्ट होऊ शकतो आणि डिफेक्ट झाल्यामुळे हार्निया होऊ शकतो. तर हार्नियाचे पण बरेच प्रकार आहेत. इंग्वायनल हार्निया म्हणजे अवघड जागेचा हार्निया. ह्याला सुद्धा 2 प्रकार आहेत. एक हार्निया आहे तो जन्मापासून होत असतो लहान मुलामध्ये, आणि दुसरा हार्निया आहे तो नंतर होत असतो, दॅट इज एक्वायर्ड हार्निया. तो नंतर म्हणजे आपले हे जे कारणामुळे, सवयीमुळे, त्याच्यामध्ये हो, त्याच्यामध्ये आता काय लोकांना स्मोकिंगची सवय असते, ते जे क्रोनिक स्मोकर्स असतात त्यांना खोकून ॲब्डोमिनल प्रेशर वाढतो आणि त्याच्यामुळे सुद्धा हार्निया होऊ शकतो. तसं इंग्वायनल हार्निया आहे, अम्बिलिकल हार्निया आहे, काय लोकांना एपिगॅस्ट्रिक हार्निया. अम्बिलिकल म्हणजे बेंबीच्या ठिकाणीचा हार्निया आणि एपिगॅस्ट्रिक म्हणजे बेंबीच्या वरचा हार्निया. असे हे वेगळे हार्निया आहेत, ॲब्डोमिनल वॉलचे हार्निया आहेत. हे जे सगळ्यात मूळ कारण म्हणजे ॲब्डोमिनल प्रेशर वाढणे. बरं, आता हे होऊ नये म्हणजे आता हे डायरेक्ट आपल्या प्रेक्षकांना समजेल असंच आपण थोडक्यात तो शेवटचा संदेश असाच देऊ आपण. हे होऊ नये, हर्निया, पोटविकार आणि मूळव्याधी हे होऊ नये यासाठी काय काळजी घ्या? हे होऊ नये यासाठी माणसानं सर्वप्रथम स्वतःशी प्रामाणिक राहावं. करेक्ट. आजच्या युगामध्ये फक्त पैसा 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 म्हणत
काही उपयोग नाही. एक दिवस माणसाकडे भरपूर पैसा येतो पण त्याच्याकडे स्वस्थ राहत स्वस्थ राहत नाही, तब्येत राहत नाही. तब्येत राहत नाही. माणसाने, माझं तर मत असं आहे की 24 तासात 1 तास तर स्वतःसाठी द्यावा. 23 तास कुटुंबासाठी. 23 तास राहू दे, हा, पण 1 तास तर स्वतःसाठी द्यावा. बरोबर. आणि कसं आहे, वेळेवर उठणे, तुमचं खाणं पिणं वेळेवर असायला पाहिजे. बाहेरचं तुम्ही तेलकट तिखट मसाला चायनीज, हे पिझ्झा बर्गर वेस्टर्न फूड्स आहेत, हे टाळायला पाहिजे. भारतीय संस्कृतीचे आहार तुम्ही जीवनामध्ये आणायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे आहे. साधे सकस बेकर्स टाळले पाहिजे. हो हो हो. खूप छान डॉक्टर. तर या पद्धतीनं आपण हे आजार नक्कीच बरे करू शकतो. तर डॉक्टर, आता ही आपली स्पेशालिटी आहे आणि गेल्या 5 वर्षाचा जवळजवळ 6वं वर्ष तुमच्या MS ला सुरू आहे, सर्जरीला सुरू आहे. तर यामध्ये तुम्ही किती सर्जरी केल्या किंवा काही क्रिटिकल सर्जरी, काय अनुभव सांगाल का? सर, असं क्रिटिकल सर्जरीचे अनुभव भरपूर आहेत सर. हा, त्यातले मी तुम्हाला एक चांगला अनुभव सांगतो सर. त्या अनुभवातून सर्वसाधारण रुग्णांना किंवा सर्वसाधारण जनतेला सुद्धा शिकण्यासारखं आहे. एक महिला होती, एक महिला संजय नगरची. 9 महिन्यापासून तिच्या पोटात दुखत होतं आणि पोटात दुखतंय म्हणून ती काहीतरी किरकोळ औषधं मेडिकलमध्ये घेणे आणि मग जनरल डॉक्टरकडे दाखवायला गेलं तर मग त्या डॉक्टरांनी जरी सल्ला त्यांना दिला असेल की तुम्ही सोनोग्राफी करून घ्या, तुमच्या पोटात वारंवार दुखते, तरी ते नाही डॉक्टर तुम्ही इंजेक्शन द्या, कमी होते, मला असा काही प्रॉब्लेम नाहीये असं म्हणून ते टाळत गेल्यानंतर वय काय होतं साधारण? वय साधारण 35 वय होतं बघा. 35 वय होतं त्या पेशंटचं. आणि तिचं दुखणं काही थांबलं नाही आणि वारंवार तिचं पोटाचा जो फुगारा आहे तो वाढत गेला. मग माझ्याच एक पेशंटच्या जे संपर्कात आल्यानंतर मग त्यांना सल्ला दिला, अरे तुम्ही इकडे तिकडे का फिरत बसताय, एवढे पोटाचे तज्ञ विकार डॉक्टर आहेत आपल्या इथं, संजय नगरमध्ये आहेत, तर ह्याचा अर्थ असा नाही की म्हणजे ते तज्ञ आहेत, तुम्ही त्यांचा सल्ला घ्या, तुम्ही जवळच आहे. असं लोकांचं कसं आहे, जवळ आहे त्याला व्हॅल्यू नाही. फॅक्ट आहे. लांबचा छान वाटतो. मग त्या एका पेशंटला माझा अनुभव होता. मग त्यांना सल्ला दिला की तुम्ही ऍटलीस्ट डॉक्टरना भेटून तर या, दाखवून तर या. काय त्यांचं केस पेपरची फी अगदी 100 रुपये. पेशंट माझ्याकडे आल्यानंतर मी पेशंटला तपासल्यानंतर माझ्या लक्षात आलं पेशंटच्या पोटामध्ये गाठ आहे, जे गाठ पेल्विक कॅव्हिटी मधून बेंबीच्या वरपर्यंत आलेले. अगदी तुम्हाला सांगतो सर, 30-35 सेंटीमीटरची आणि तब्बल 4.5 किलो. 4.5 किलो म्हणजे एवढी मोठी गाठ पोटात तयार होत असताना ती महिला कसं काय ते एवढे महिने अंगावर काढले, ते म्हणजे विचार पण करू शकत नाही आपण. मग त्यानंतर मी त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगितलं, हे मला गाठ वाटते आणि तुम्ही ह्याच्यासाठी सोनोग्राफी करून घेऊया. अगोदर सोनोग्राफी करून घेऊया, बाकीचे रक्तलघवी सगळे तपासून घेऊया. गाठ ही कधी कधी साधी गाठ ही असू शकते, जे ह्या प्रमाणात वाढते. म्युसिनस सिस्ट अडेनोमा किंवा ओव्हरियन सिस्ट पण असते किंवा डर्मॉइड सिस्ट ही असते. कधी कधी मॅलिग्नन्सी ही असते, म्हणजे कर्करोग ही त्याच्यामध्ये उद्भवू शकतो. मग सोनोग्राफी आणि CT स्कॅन आणि बाकीचे सर्व रक्तलघवी तपासल्यानंतर हे म्युसिनस सिस्ट अडेनोमा ओव्हरियन सिस्ट आहे हे लक्षात आलं. हे लक्षात आल्यानंतर त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला. ऑपरेशनचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी घाबरत का होईना, आमच्याकडे सर पैशाचा खूप प्रॉब्लेम आहे आणि जर पैसे असते तर आम्ही मोठ्या दवाखान्यामध्ये आधीच दाखवलं असतं, पैशाच्या अभावीच आणि गरिबीच्या अभावीच आम्ही आतापर्यंत 9 महिने असे काढलेले आहेत. ह्या पद्धतीनं त्यांनी जेव्हा पुढे हे केलं, मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, हे बघा आता तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, पैसा काही सर्वस्व नाहीये, हे तुमचा जीव वाचवणं हे सगळ्यात महत्वाचं. एक माणुसकीच्या नात्याने ते माझ्यासाठी हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आज तुमचा जीव वाचवल्यानंतर तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही उद्या माझी ती जबाबदारी. हो, माझी ती जबाबदारी, तुम्ही माझ्याकडे आलेले. मग त्यांचं आपण काहीतरी त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही औषधाचं आणि भुलेच्या डॉक्टरांचा तुम्ही खर्च पेला, बाकी मी ऑपरेशनचं मी बघतो, मी तेवढं तुम्हाला सहकार्य करतो. त्यातून तुम्हाला वाटलं की बाबा तुमच्यासाठी मी काय केलेलं आहे तर तुम्ही हॉस्पिटलसाठी तुम्ही देऊ शकता. आणि हो, या पद्धतीनं त्या पेशंटला सगळे तपासणी झाल्यानंतर ऑपरेशनला घेण्यात आलं. ऑपरेशन घेण्यात आल्यानंतर व्यवस्थित
सर्व टीम, ॲनेस्थेटिस्ट, सर्जन, अजून एक माझे सहकारी मित्र डॉक्टर होते, हे आम्ही 5-6 जणांची टीम घेऊन हे ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन अगदी सक्सेसफुल झालं. अरे वा, क्या आणि एकदम आजही ते पेशंट ठणठणीत आहे, फिरते, संजयनगरमध्ये आहे. ते आजही मंगळवार बाजारात बाजार घ्यायला आली तर माझ्याकडे येऊन डायरेक्ट पाया पडूनच जाते. म्हणजे डॉक्टर तुमच्यामुळे आज माझा जीव वाचला. आणि हे समाधान सर खूप मोठं आहे सर. सर लोक वैद्यकीय सेवामध्ये पैसा भरपूर कमवतात, पण जे आपण कमवतोय, जे समाधान, आणि ऑपरेशन करून झाले 3 वर्ष, पण तो पेशंट अजूनही येऊन तेवढ्याच भावाने जे त्याचं ते व्यक्त करतोय आभार, ते कुठंच भेटत नाही सर. पैशापेक्षा समाधानामध्ये खूप मोठी ताकद आहे, ऊर्जा आहे. आणि ते ऊर्जा त्याच्यामुळे आम्हाला जास्त ऊर्जा भेटते. आम्हाला अजून चांगलं काम करावं, अजून लोकांची मदत करावी, अजून क्रिटिकल सर्जरी करावी. हो. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, आता या पद्धतीची क्रिटिकल केस तुम्ही सांगितलं, तर आता संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल एकदम मल्टीस्पेशालिटीकडे तुम्ही कसे काय वळलात सर, ते जरा थोडक्यात सांगा सर. ह्याच्या मागचं पण एक खूप मोठं कारण आहे सर. आता माझी सगळी पार्श्वभूमी गावाकडची आहे सर. इथं सांगलीमध्ये काय आमचं स्वतःचं काहीच नव्हतं. मी जरा सुशिक्षित असल्यामुळं मी स्वतः सांगलीमध्ये येऊन इथं प्रॅक्टिस निमित्त थांबायला चालू केलं. पेशंट वाढले म्हणून मी इथंच थांबलो. पण जे गावाकडून पेशंट येतात सर, त्यांना सांगलीमध्ये आल्यानंतर नेमकं आपण कुठल्या कारणासाठी कोणत्या डॉक्टरला दाखवायला जायचं, काय करायचं, खर्च किती, काही अनेक प्रश्न असतात, खूप अज्ञानी, आणि त्यांना काहीच कळत नाही. असा एक विषय मला वारंवार माझ्या डोळ्यासमोर पडायला लागल्यानंतर मग एक गोष्ट मला लक्षात आली की आपण असं काय करावं की पेशंटला सर्व सोयी एकाच छताखाली भेटावेत आणि पेशंटचं कुठेतरी फसवणूक होऊ नये. आता सध्याला सर काय झालंय, मी आता सर्वच म्हणत नाही, पण काय काय ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक बिझनेस म्हणून लोक काय काय काम करायला लागले. तर त्याच्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात थोडीच लोक आहेत, त्याच्यामुळे बाकीच्यांना कलंक यायला लागला. आणि लोकांच्या नजरेमध्ये काय, अरे सगळेच डॉक्टर हो तसे एकाच नजरेतून बघायला तर काय करणार, त्याला काय पर्याय नाही. पण मला असं वाटतं सर, वैद्यकीय सेवा आहे ना, हे आपण बिझनेस म्हणून करून चालणार नाही सर. हे एक समाजसेवा, हे मानवतेची सेवा आहे. आणि ह्या सेवेमुळे आपल्याला भरपूर भेटते सर. असं काही नाही आपल्याला नाव भेटते, आपल्याला गरजेपुरतं आपल्याला पोटा पाण्यासाठी भेटते. आणि सगळ्यात महत्वाचं, लोक आपल्याला एवढे म्हणजे देवासारखं मानतात. हे मिळवणं, माझा तर मेन उद्देश हाच मिळवणं आहे सर. पैसे सर्वच मिळत. मी तुम्हाला सांगितलं सर, 12वीला असताना मी माझ्या वडिलांना बोललो होतो, तुम्ही पैसा कमवलेला आहात, पण मला नाव कमवायचंय. आणि तोच अजूनही तोच आहे, बीज डोक्यामध्ये तेच आहे. माध्यमातून मल्टी स्पेशालिटीची स्थापना झालेली आहे. हो. आणि त्याच्यामुळे काय सर, माझं थोडं ट्रेनिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुण्याला झालेलं होतं. आणि तिथे डॉक्टर नितीन पवार हे सुद्धा जनरल सर्जन होते. जनरल सर्जन आहेत ते सुद्धा, अजून त्यांची प्रॅक्टिस आहे तिथं. पण ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कसं रन करायचं, मल्टी डिपार्टमेंटचे पेशंट प्राथमिक उपचार आपण कसे द्यायचे, आणि योग्य वेळेला ज्या त्या तज्ज्ञाकडून त्या पेशंटला सेवा कशी पुरवायची, हे 1 वर्ष ते 1.5 वर्ष त्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा ते मला खूप बऱ्यापैकी तिथं शिकायला भेटलं त्यांच्याकडून. ते सर्जन असताना सुद्धा, मी तिथं असताना मला ऑलरेडी मी MS ला ॲडमिशन घ्यायच्या आधी देखील त्यांच्या इथं नाईटला ICU ड्युटी करायचो सर. मी सगळे ICUचे जे पेशंट नाईटला करायचो, जे काही इमर्जन्सी मेडिसिनचे पेशंट आहेत ते नाईट ड्युटी करायचो. आणि सर्जरीची आवड असल्यामुळं मी दिवसभर त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्यासोबत असिस्ट करायचो, MS ला ॲडमिशन घ्यायच्या आधी. ते तुम्हाला सर्जरी तुम्हाला स्वस्त बसूच देत नव्हती. हो. आणि त्या निमित्तानं सुद्धा म्हणजे मला एक लक्षात आलं की आपण मल्टी स्पेशालिटी हा जो विषय आहे हा छान पद्धतीने पार पाडू शकतो. कुठलाही पेशंट जो आपल्याकडे येतो त्याची गैरसोय न होता त्याला कमीत कमी पैशामध्ये आपण सेवा देऊ शकतो, एकाच छताखाली देऊ शकतो, हे मनामध्ये होतं. आणि ते आज स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेलं आहे. डॉक्टर, आता संस्कृती आपल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता कुठले विभाग आहेत चालू? आता सध्या सर माझं स्वतःचं जनरल सर्जरीचं विभाग आहे. त्यानंतर गायनॅक विभाग चालू आहे.
त्यानंतर डेंटलचा विभाग चालू आहे. हां. डेंटलच्या विभागासाठी डॉक्टर विशाल काळे आणि डॉक्टर हे प्रशांत महिन सर आपल्याकडे आहेत. बरं. आणि गायनॅक विभागासाठी डॉक्टर अक्षय पाटील, डॉक्टर देवकारे, डॉक्टर सांगोलकर सर हे आपल्याकडं कार्यरत आहेत. नेत्र विभाग पण आहे. नेत्र विभागासाठी आमचे सौ माझे मिसेस डॉक्टर मयुरी पाटील अच्छा. बुर्ले ते कार्यरत आहेत. डॉक्टर प्रवीण चव्हाण इस्लामपूरचे डॉक्टर आहेत, अच्छा. तेही आपल्या हॉस्पिटलला अटॅच आहेत. अच्छा. आणि मेडिसिन डिपार्टमेंटसाठी डॉक्टर सचिन गावडे सर आणि बालरोग डिपार्टमेंटसाठी डॉक्टर सुकुमार गावडे आणि डॉक्टर सचिन जंगम आणि आयुष डिपार्टमेंटसाठी डॉक्टर महेश जंगम आणि डॉक्टर कैलाश कदम सर आपल्या हॉस्पिटलला म्हणजे जवळजवळ हो, हो. 10 ते 12 डॉक्टर्स हो, हो, आता हो. तुमच्याकडं अद्ययावत वैद्यकीय सेवा देतात. देतात. सर खूप छान आणि कमी वयामध्ये तुम्ही मल्टी स्पेशालिटीपर्यंत धाव घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा. तर तुमच्या आयुष्यातील एखादा अविस्मरणीय क्षण तुम्ही काय सांगाल? आता वैद्यकीय सेवाच आता आम्ही वैद्यकीय सेवा देतो हे आमचं मोठेपण बाजूला सोडून हां. मी एका पेशंटचं मोठेपणा तुम्हाला सांगतो. अच्छा. एक पेशंट म्हणजे पेशंटच्या स्वरूपातच तो माझा मित्र म्हणा किंवा एक सहकारी झालेला आहे. एक असंच वैद्यकीय सेवा संजयनगरमध्ये देत असताना 3.5 वर्षापूर्वी एक पेशंट माझ्याकडे आलेला होता पायाला लागलेलं म्हणून. आणि त्याचं मी तिथे टाके वगैरे घालून त्याचं ते जखम वगैरे पूर्ण बरी केली. त्याच्यानंतर तो माझ्यासोबत तो कॉन्टॅक्टमध्येच राहिला. एक चिदानंद मोसलगे म्हणून त्या व्यक्तीचं नाव आहे. हां. मी माझं संस्कृती मल्टी हॉस्पिटलचं काम चालू असताना मी संजयनगरच्या ओपीडीमध्ये मला जरा पैशाची गरज होती. इथं काम चालू असताना पैशाची गरज असताना मी फोनवरती कुणाशी तरी बोलत असताना त्या व्यक्तीनं ऐकलं. अगदी हमाल कामगार करणारा व्यक्ती आहे, मार्केट यार्डमध्ये काम करतात ते. जस्ट मला भेटायला आले होते आणि मी फोनवरती बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की सरांना थोडी पैशाची गरज आहे आणि आता सर जरा थोडंसं प्रॉब्लेममध्ये आहेत. हे लक्षात आल्यानंतर ते मला त्यावेळेला भेटले आणि ठीक आहे सर येतो म्हणून ते गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ते माझ्या घरी पोचले आणि कपड्यामध्ये असे 2 लाख रुपये ते घेऊन असे बंडल माझ्याकडे आले आणि मला म्हणाले सर मला काल असं जाणवलं की तुम्हाला जरा पैशाची गरज आहे, तुमचं अडचणीत आहे तुम्ही आणि माझ्याकडं मी तोडजोड करून मी एवढे पैसे आणलेत आणि हे तुमचा काय उपयोग येतील मला माहीत नाही, पण हे माझ्याकडून तुम्हाला तुमच्या अडचणी घालवण्यासाठी हे असू दे म्हणल्यानंतर मला एवढं सर ते भावनिक क्षण झाला. तुम्हाला सांगतो की आपण बरेच वेळेला अपेक्षा आपले जे मोठे मोठे लोक आहेत, श्रीमंत मित्र आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि आपण त्यांच्याकडे जेव्हा पैसे काही अडचणीमध्ये विचारतो त्यावेळेला त्यांचे कारण असतात, अरे माझे तिकडे पैसे अडकलेत, तिकडे अडकलेत, आत्ता नाही आहे, उद्या देतो, परवा देतो. आणि ज्या लोकांकडून आपण काहीच अपेक्षा ठेवत नाही आणि ते व्यक्ती आपल्याला त्यांच्याकडून पैसे न मागितले असताना स्वतःहून आणून देतो, ह्याच्यामध्ये खूप मोठा आनंद. आणि हे सुद्धा मला कसं वैद्यकीय सेवामधूनच भेटलेलं आहे सर. बघा, श्रद्धा आहे त्या श्रद्धा. तर हा एक माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे सर, ज्या ठिकाणी मोठे मोठे लोक. आणि ह्याच्यातून एक हे घेण्यासारखं आहे की माणसाने कुठल्याही व्यक्तीला, तो गरीब असो, त्याचं पद छोटा असो मोठा असो, कुणालाही कमी लेखू नये. आज तो व्यक्ती हमाल असेल, तो मार्केट यार्डमध्ये कामाला जातो, पण त्याची मदत त्या वेळेला माझ्यासाठी एवढी मोठी होती की माझे मोठे मोठे भरपूर पैसे असलेले भरपूर मोठे मोठे लोकांची सुद्धा मला मदत लाभली नाही, पण त्या माणसाची लाभली. त्यामुळं तो माणूस हमाल असला तरी, त्याचं पद लहान असलं तरी त्यावेळेला तो सर्वश्रेष्ठ देव रूपात आला. खूप छान. डॉक्टर, आता आपलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आपल्याच हॉस्पिटलमध्ये आता पेशंटने काय यावं, रुग्णाने काय यावं, तर स्पेशालिटी हॉस्पिटलची काय सांगा सर? हॉस्पिटलची स्पेशालिटी सांगायला गेलं तर सर्वप्रथम आपल्या हॉस्पिटलची थीम अशी आहे की
आता बऱ्याच ठिकाणी पेशंटच्या डोक्यामध्ये कसं असतं की मोठं हॉस्पिटल म्हटल्यानंतर गेल्या गेल्या आधी भरपूर पैसे भरावे लागतात, त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू होते. असं लोकांच्या डोक्यामध्ये आहे. तर मी सर्वसाधारण जनतेला हे सांगू इच्छित आहे की संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे फक्त आणि फक्त रुग्णसेवेसाठी आहे. इथं आम्ही बिलापेक्षा पेशंटच्या समाधानाकडे जास्त लक्ष देतो. आणि मी सर तुम्हाला सांगतो, बरेच असे पेशंट माझ्याकडे बिल कमी करायला आल्यानंतर की मी त्यांना डायरेक्ट विचारतो, तुम्ही किती भरू शकता? मी सर 5,000 भरू शकतो. ठीक आहे, भरा, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही किती भरू शकता? सर 4,000 कमी करा. ठीक आहे, मी 4,000 कमी केल्यानंतर तुम्ही जर समाधानी असाल तर मी करतो कमी, काय प्रॉब्लेम नाही. तर सर्वप्रथम आमच्या हॉस्पिटलमध्ये कसं आहे, रुग्णाचा जो त्रास आहे तो रुग्णाचा त्रास कमी करणे आणि नातेवाईकांना आधार देणे हा सगळ्यात मोठा आमचं आधी महत्व हे आहे. रुग्णाचा त्रास कमी झाल्याशिवाय त्याचं दुखणं कमी होत नाही. आणि एक डॉक्टर किंवा एक चिकित्सक म्हणून आपल्याला तेच आधी करायला पाहिजे. आणि तेच आहे. आणि पैसा कसा आहे, लोकांचं कसं आहे, हे बघा, आपण त्यासाठी चांगलं केलं का ते करतातच, ते सुद्धा ते रिटर्न देतातच, देत नाहीत असं नाही. पण काय काय ठिकाणी कसं आहे, पेशंटची चिकित्सा करण्यापूर्वीच बिल 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 पैसा म्हणत गेल्यानंतर काय होतंय, लोकांच्या डोक्यामध्ये बसते की अरे हे डॉक्टर ट्रीटमेंट देण्यापेक्षा जास्त बिलामध्ये जास्त इंटरेस्टेड दिसतोय. ह्याच्यामुळे आता जरा थोडं वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाव खराब झालेलं आहे आणि ते आपल्याला करायचं नाही. अगदी बरोबर. त्यामुळे ही संस्कृती हॉस्पिटलची आपली ही संस्कार आणि संस्कृती हे हॉस्पिटलच्या नावामध्येच आहे. म्हणजे संस्कार आणि संस्कृती. आणि सर संस्कृती हे माझ्या पुतणीचं नाव आहे सर. माझ्या मोठ्या भावाच्या मुलीचं नाव आहे. मोठ्या भावाच्या मुलीचं नाव आहे. ऍक्च्युली आमच्या 3 पिढ्यामध्ये एकही मुलगी नव्हती सर. अच्छा. म्हणजे माझ्या वडिलांना एकही बहीण नाहीये आणि माझ्या आजोबांना बहीण नाहीये. आम्ही जे भाऊ आहे, आमच्या वडिलांचे 3 भाऊ आहेत, त्यांना प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत. आणि मोठ्या चुलत्यांना एकच मुलगी, चुलत्यांना एकच मुलगी होती. तर ह्या 3 पिढ्यामध्ये एकही मुलगी नव्हती. त्यानंतर आमच्या भावाला मुलगी झाली. बरोबर, संस्कृती जन्माला आली म्हणून संस्कृती निर्माण झाली. हो सर. डॉक्टर खूप छान. नक्कीच तुमची ही उत्तुंग भरारी आहे. तर शेवटचा माझा प्रश्न की आज तुम्ही घडलात, एक डॉक्टर बसंत बुर्ले MS म्हणून जे नाव आहे, अगदी तळागाळातून येऊन तुम्ही घडलात, स्वतःचा ब्रँड तयार केलात. तर हे घडण्यामध्ये नेमकं कोणाकोणाचं योगदान आहे? सर कसं आहे, एक माणूस घडण्यामागं हा एक मोठा प्रवास असतो आणि ह्याच्यामागं कुठल्याही एका व्यक्तीचं योगदान नसतं. तर ह्या प्रवासामध्ये बरेच व्यक्ती आपल्या पाठीशी येतात. काही लोक मदत करतात, काही लोक सहकार्य करतात, काही लोक प्रोत्साहन देतात. ह्या सर्वांचंच खूप मोठं योगदान असतं एक चांगला व्यक्ती घडण्यासाठी. तर हे आज जे काय मी आहे आणि मी ज्यामुळे ह्या लेवलपर्यंत आलेलो आहे, तर ह्याचं श्रेय सुरुवातीपासून बघायला गेले तर मेन श्रेय माझ्या आईवडिलांना जातं. की मला त्यांचं एवढं कौतुक करू वाटतं सर, की ते सुशिक्षित नसताना सुद्धा, त्यांना काही वाचता येत नसताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये एवढी जिद्द होते की आपला मुलगा काहीतरी शिकावं, काहीतरी मोठं करावं आणि काहीतरी सपोर्ट. आणि त्यांनी सर त्यांना जरी काही येत नसेल पण त्यांनी मला मानसिकरित्या म्हणा किंवा ज्या ठिकाणी जे पैसे लागत होते त्यावेळेला त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केला. तर माझे वडील श्री लक्ष्मण पांडुरंग बुर्ले व सौ सुशीला, माझी आई सुशीला लक्ष्मण बुर्ले, हे आता दोघेही शेती करतात, तुळशी गावामध्ये राहतात. तर ह्यांचं मुख्य श्रेय मी आज घडण्यामागं त्यांचं आहे. माझे भाऊ आहेत. माझे भाऊ आणि माझ्यामध्ये जास्त वयामध्ये फरक नाही, फक्त 2 वर्षाचे आहेत ते माझ्यापेक्षा मोठे. त्यांचं नाव श्री प्रल्हाद लक्ष्मण बुर्ले. त्यांनी माझ्याच वयाचे आहेत, पण माझं त्यांनी जे काय केअरटेक केली, मला मदत केली, अगदी वडिलाप्रमाणे केली. आणि आता देखील ते मला सपोर्ट अजूनही माझ्या आता हे बांधकामामध्ये म्हणा किंवा ते जागा घेत असताना सुद्धा त्यांचं सहकार्य त्यांनी खूप मदत केलेली आहे मला. आणि प्लस माझी पत्नी सौ मयुरी बसंत बुर्ले, ह्यांचं सुद्धा एक मानसिक जो सपोर्ट असतो तो त्यांच्याकडून मला भरपूर भेटला. प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीमागे एक महिला असते अशा आणि ह्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये
खरं बोलायला गेलं तर सर मला मित्र एवढे जीवाप्रेमाचे मित्र आणि एवढे चांगले मित्र भेटले. त्यांनी सुद्धा मला खूप प्रोत्साहन दिले. मित्रामध्ये तुम्हाला सांगायला गेलं तर डॉक्टर सुकुमार गावडे सर हे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत विश्रामबागचे. त्यांनी मला खूप मेंटली मदत केली आणि हे आर्थिक पैशाच्या बाजूनेही त्यांनी बांधकाम करत असताना मला मदत केली. डॉक्टर अमर पाटील सर जे सूतगिरणीच्या इथं प्रॅक्टिस करतात त्यांनीही मला मदत केली. डॉक्टर सुधीर पाटील सर जे भूलतज्ञ आहेत त्यांनी मला आर्थिकरित्या मदत केलेली आहे. डॉक्टर अण्णा काबुगडे कुपवाडमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांनी मदत केलेली आहे. परत डॉक्टर विशाल काळे डेंटिस्ट आहेत. डॉक्टर प्रशांत महित. तर हे सगळी जे टीम आहे जे मित्र आहेत जीवाप्रेमाचे अगदी ह्या लोकांनी मेंटली म्हणा किंवा आर्थिक पद्धती म्हणा सगळ्या पद्धतीने मला मदत सपोर्ट दिल्यामुळे घडलेला आहे. खूप छान डॉक्टर. आता जाता जाता सर्व दर्शकांना शेवटचा संदेश. सर्वप्रथम सर्व दर्शकांना माझं नमस्कार आहे आणि मी सगळ्यांचं माझे पेशंट रुग्ण आणि सर्वांचं मी आभारी आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला, मला काम करायची संधी दिली आणि ते तुम्ही काम करायची संधी दिल्यामुळेही मी एवढे क्रिटिकल केसेस हँडल करू शकलो आणि आज ह्या लेवलपर्यंत मी पोहोचू शकलो. तर माझा सर्वांचा हाच एक संदेश आहे की आजकालच्या काळामध्ये बरेच लोकांच्या डोक्यामध्ये असं आहे की डॉक्टरकडे गेल्यानंतर आपला पैसा भरपूर खर्च होतो आणि विनाकारण आपल्याला म्हणजे तिथं सेवा व्यवस्थित भेटते नाही भेटते असं बरेच प्रश्न लोकांच्या डोक्यामध्ये असतात. तर माझ्या लोकांना हेच सांगायचं आहे की कोणताही डॉक्टर त्यांच्याकडे पेशंट आल्यानंतर ते पेशंटचं वाईट व्हावं असा विचार करत नसतो. तर लोकांनी डॉक्टरांवरती विश्वास ठेवावा, त्याच्यावरती श्रद्धा ठेवावी. जर लोकांनी डॉक्टरांवरती विश्वास ठेवला तर त्या डॉक्टरांना सुद्धा तेवढीच ऊर्जा येते त्या पेशंटला बरं करण्यासाठी. तर लोकांनी डोक्यामध्ये काही निसंकोच ठेवता डॉक्टरांवरती विश्वास ठेवावा आणि त्या जे जुनी पद्धत होती डॉक्टरांना सहकार्य केलं तर डॉक्टर सुद्धा पेशंटला सहकार्य करतात. म्हणजे ते मेंटली स्ट्रॉंग होऊ शकतात डॉक्टर आणि चांगले उपचार होऊ शकतात. चांगले उपचार होऊ शकतात आणि जे कंडिशन मध्ये पेशंट वाचू शकत नाही असं वाटत असते त्या लेवलला सुद्धा डॉक्टर जाऊन पेशंटचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील. खूप छान डॉक्टर. तर मित्र हो, खरोखर डॉक्टरांनी दिलेला संदेश अतिशय मोलाचा आहे. आजही डॉक्टरांवरती श्रद्धा असायला हवी. जर श्रद्धा असली तरच डॉक्टर देवाच्या रूपामध्ये तुमच्या सदैव सेवेसाठी येत असतात. तर आज खरोखर डॉक्टर वसंत बुर्ले इथं आले, आपल्याला दिलखुलास मुलाखत दिली. ते कसे घडले त्यांचा उत्तुंग प्रवास आपल्याला इथं समजलेला आहे आणि डॉक्टरांच्या संस्कृती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सामाजिक जाणीव ठेवून अनेक रुग्ण बरे होत राहोत, रुग्णांना दिलासा मिळत राहो आणि गरिबांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होत राहो ही सदिच्छा शुभेच्छा संस्कृती हॉस्पिटलला आणि डॉक्टर वसंत बुर्ले यांच्या समस्त टीमला. आज ते इथं आले आणि आम्हाला दिलखुलास मुलाखत दिली त्याबद्दल उत्तुंग भरारी टीमतर्फे आपण त्यांचं हार्दिक आभार व्यक्त केले. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद सर. मित्र, संस्कृतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संस्कार काय असतात आणि डॉक्टरांनी पैशाच्या मागे न लागता रुग्णसेवा दिली पाहिजे, मानवतेची सेवा केली पाहिजे हा खूप चांगला संदेश त्यांनी इथे दिलेला आहे. आणि तुमची सुद्धा मित्र उत्तुंग भरारी होऊ शकते. फक्त जिद्द, चिकाटी, प्रयत्न तुमच्याकडे पाहिजेत. तुम्ही सुद्धा उत्तुंग भरारीच्या रेसमध्ये येऊ शकता आणि नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. भेटूया पुढच्या रविवारी अशाच दिलखुलास आणि विशेष व्यक्तीला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.